श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आता अंघोळ झालेली आहे, तर आता पहिला चहा घेऊन घेते आणि नंतर मग पुढची कामं करते. आज मला काकांनी खूप मदत केली, भाजी वगैरे सगळं चिरून दिली. त्याच्यामुळे माझा आज स्वयंपाक लवकर झाला. 8:30पर्यंत स्वयंपाक व्हावा लागतो, तर 7 वाजता माझी अंघोळ झाली. मग पुढची कामं करायला घेतली. सकाळच्या वेळेलाच खूप घाई होते कामाची, कोणाची तरी मदत लागते, पण जरा लवकर उठले तर मग नाही लागत. कधी कधी लागते थोडी मदत. तुम्हाला करतात का कोणी मदत घरात? कमेंट करून सांगा. मला तर काका करतात कधी कधी मदत. तेवढ्या मिरच्या भातासाठी चिरून घे आणि त्या मोठ्या मोठ्या चिरा त्या मिक्सरमध्ये वाटते. नाही वाटायचे, ह्याचे फक्त 2-2 तुकडे करा, म्हणजे 2-3 छोटे तुकडे. त्या मिक्सरला एका बाजूला अडकून जाते मिरची ना, ती शेवटपर्यंत होत नाही. एखादा आल्याचा तुकडा, एखादी मिरची अडकून जाते तर ती होत नाही शेवटपर्यंत. म्हणून थोडे तुकडे करून घेतले की चांगले. हां बस. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात तुम्हा सगळ्यांना. कालचा व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज मी करणार होते तुरीच्या दाण्याची भाजी, पण दाणे सोललेलेच नाही आहेत. आज ते दाणे सोलून ठेवते आणि उद्या करते, नाहीतर मग संध्याकाळी करता येईल. हा कोथिंबीर वडीसाठी सांबार मी चिरून धुवून ठेवला आहे आणि असा फडक्यामध्ये बांधून कोणती पालेभाजी आणि अशी प्लॅस्टिकमध्ये अशी बांधून मी फ्रीजमध्ये ठेवत असते. 7-8 दिवस चांगली राहते, अगदी ताजी. पत्ताकोबीची भाजी करायची आहे. पत्ताकोबी मी हिरव्या मिरच्याची करणार आहे. त्यासाठी आलं, लसूण आणि हे थोडीशी कोथिंबीर ही नंतर टाकायला ठेवते आणि ह्या मिरच्या हिरव्या मिरच्याची करणार आहे. छान होते ती भाजी. आणि आता मिक्सरला लावून घेते. हे बघा असं आहे, बारीक वाटून घेतलं आहे. तर टमाटर चिरून घेते. टमाटर नाही चिरलं काकांनी, मी दिलंच नाही तर चिरलं नाही. ही पूर्वतयारी, टमाटर आणि ही कोबी. आता मी काकांना कोबी चिरायला लावते. मी भात फोडणीला घालून घेते, कणिक मळून घेते, कारण की रात्रीचा भात शिल्लक राहिलेला आहे. फोडणीचा भात केला छान दाणे वगैरे घालून तर काकांना आवडतो. मी आता तयार झालेला भात हा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ही कढई स्वच्छ धुवून घेते. नाहीतर ही नॉनस्टिक कढई साबणानेच धुवावी लागते. ती धुवून घेते आणि मग याच्यातच मी कोबीची भाजी करते, कारण की नैवेद्य वगैरे दाखवतो ना आपण स्वामींना, म्हणून मग तो शिळा भात मी फोडणीला घातला होता त्याच्यात, म्हणून तिला धुवून टाकते. कढई तापते तोपर्यंत 2-4 मटारच्या शेंगा सोलून घेते. पत्ताकोबीच्या भाजीमध्ये छान लागतात ती दाणे. थंडीच्या दिवसात गॅसवर भांडंही लवकर तापत नाही. श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, मी माझा व्हिडिओ इथेच संपवते, कारण की माझं रेकॉर्डिंग बंद झालेलं आहे. व्हिडिओ आणि फोटोंचा ते भरून गेलेला आहे माझा फोन, त्याच्यामुळे आता बंद झालेला आहे.
श्री स्वामी समर्थ. भेटू उद्या.